जे विभाग प्रमुख सुद्धा आहेत त्यांच्याच संकल्पनेतून या स्पर्धेची स्पर्धा 2010 पासून आतापर्यंत तुम्ही या ठिकाणी बघताय। आणि तसंच उपविभाग प्रमुख आमचे सदापरब साहेब हे सुद्धा आहेत, माजी नगरसेवक बलिराम गाग, आमचे पदाधिकारी शिवसेना विभाग क्रमांक 5 आणि 6 चे। आणि या टॉस या ठिकाणी बरोबर 6:50 हा टॉस या ठिकाणी करतोय आम्ही। 8 षटकांचा सामना आहे पुणे आणि तसंच कोलकाता यांच्यामध्ये। टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलाय कोलकाताने, एंजलने टॉस जिंकलाय। बघायचं ते काय निर्णय घेत आहेत आणि पंचांना विनंती करून तयारीने राहायला हरकत नाही आहे। एक 10 मिनिटं आणखीन एक आनंदाची बातमी आलेली आहे की सुप्रीमो चषक 2015चा अंतिम सामना जो 26 तारखेला या ठिकाणी 10 वाजता जो सुरू होणार आहे त्याचा थेट प्रक्षेपण सह्याद्री म्हणजे दूरदर्शन महाराष्ट्रात जे आहे ते दाखवणार आहे संपूर्ण महाराष्ट्रावर। ही अत्यंत आनंदाची बातमी आहे। त्या पद्धतीने दूरदर्शनमधून फोन आलेला आहे आणि त्यांचे जे ऑफिशियल्स आहेत ते सज्ज होत आहेत। ही सूचना डोनॉल्डसाठी आहे, त्यांच्यासाठी आपल्याला जागा द्यायला लागेल आणि ते कव्हरेज या ठिकाणी करून ते एक प्रक्षेपण सुप्रीमो चषक 2015चा अंतिम सामना दाखवणार आहे। Supremo, Supremo, number one, number one. Supremo, 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 number one, number one. या ठिकाणी या सगळ्या खेळाडूंची या ठिकाणी उपस्थिती होते। नाणेफेकीचा कौल झालाय प्रेक्षकांच्या माहितीसाठी। महिंद्रा स्पोर्ट्स पुणे आणि एंजल स्पोर्ट्स कोलकाता। नाणेफेकीचा कौल सुनील गणाचार्य बेस्ट समितीच्या सदस्यांनी केलाय आणि टॉस जिंकलाय ते कोलकाता यांनी। शर्माने फिल्डिंग घेतले, आमंत्रित केले पुण्याला बॅटिंगसाठी। थोड्याच वेळात हा सामना आम्ही तुमच्या पुढे सादर करू। Supremo, 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 number one, number one. आणि दुपारी आज प्रबोधन T20ला त्यांनी व्हिजिट दिली होती। CPCC चंद्रकांत पंडित क्रिकेट क्लिनिक ज्याच्या माध्यमातून असंख्य खेळाडू ज्यांनी घडवले, भारतीय संघासाठी खेळले, टेनिस विश्व खेळले, टेनिस क्रिकेट खेळले, क्रिकेटवर प्रचंड प्रेम। टेनिस विश्वामध्ये चंदू पंडित यांचे भरपूर मित्र आहेत, 300 किंवा 400 मित्र आहेत जे सातत्याने त्यांना भेटत असतात। याच्या व्यतिरिक्त मला सार्थ अभिमान आहे की केरळची जबाबदारी सुद्धा त्यांच्याकडे क्रिकेटची आलेली आहे। इंडोर आमची क्रिकेट पंडित CPCC ही त्यांचं क्रिकेटची एक संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी ते करतायत मागच्या काही वर्षांमध्ये। CPCC अंधेरीमध्येच आहे आणि पुढची पिढी, पुढची गुणवत्ता असणारी खेळाडू त्यांच्या माध्यमातून ते घडवतात याचा उल्लेख त्या ठिकाणी करायला पाहिजे। कोलकाता असे 2 संघांना तुम्ही पाहिलंय। एंजल स्पोर्ट्स कोलकाता कॅप्टन आहेत टिल्लू पूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात करतो आणि अफजल नो डाऊट 6:25 मिनिटात त्यांचा संघ इथे पोहोचलाय। मात्र लाईट्सच्या बाबतीत ज्यांच्या मनात चिंता होती ती मी चिंता दूर केली आहे। कॉल केलाय 7:18 झालेत। 6:54 टॉस केला होता आम्ही। पहिला चेंडू पडतोय आणि 2 धावा पूर्ण करतायत या ठिकाणी। ऑन साइडला लॉफ केलाय, मिड विकेटला पॉवर प्ले चालू आहे आणि त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उपयोग करत असताना स्वीप केलाय आउटसाइड ऑप्शनचा चेंडूला ऑन साइडला क्षेत्ररक्षक फाईन लेगला पोहोचेपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा। धावसंख्या 8। मुकेश गोयल या सुप्रीमोमध्ये 6 गडी बाद करण्याचा विक्रम आहे त्यांचा। ऑफसाइडला या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटला घेत आहेत तर सिंगल पूर्ण करतात। मुकेश स्वतःचा कार्टकडून संघाच्या धावसंख्येला आकार देत आहेत। आता डबल पिकअपमध्ये 10 या धावसंख्येत योगेश पेंटर आतापर्यंत पुन्हा त्यांचं स्वप्न आहे सुप्रीमो चषक 1 वर्ष जिंकण्याचं, त्याच आत्मविश्वासाने गेला होता
बॅकवर्डला थांबवून ऑफसाईडला कट करायचा प्रयत्न होईल. अशा पद्धतीने कधी खेळत नाहीत. पावलं त्यांच्या त्याच जागेवर होते. त्यापेक्षा चेंडू जास्त उसळतोय. आतही आला होता चेंडू. जातोय तो तडमॅन विभागामध्ये. सिंगल कंप्लीट करतायत. सिंगल धावसंख्या कसं सरकते की आता 21. सुनील जोनस हे नाव अत्यंत परिचयाचं राजेंद्र 11 संघाच्या माध्यमातून भरपूर वर्ष या संघाच्या माध्यमातून खेळलेत. ते ऑफसाईडला प्लेस केलाय. नो बॉल. सतीशचा हात बाजूला येतोय. येस, इट इज अ नो बॉल. मला वाटतं फील्ड असताना आपण त्यांचं भरपूर माहिती आम्ही तुमच्यापर्यंत करतो. बाई त्यांचं स्वागत करताय. अंते गेटे साहेबांचं त्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. धन्यवाद डीजे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर कार्य केलेलं व्यक्तिमत्व आहे. अप्रतिम वक्तृत्व हे आपण नेहमीच लोकसभेत पाहिलंय. यावेळेला चेंडू जातोय मागे आणि हा झेल व्यवस्थित घेत होते. मात्र त्यांना भीती होती समोरून जो कोलकाताचा खेळाडू धावत येतोय त्याच्याशी माझा धक्का जर झाला तर झेल सुटू शकतो. आणि दिवस खेळायचा प्रयत्न बीट होत आहे. एक सूचना आहे. महिला कक्षामध्ये जे पुरुष बसले, माझा हात तुम्ही बघताय, तिथून तुम्हाला उठावं लागेल. महिला कक्षामध्ये जे मुलं बसलेले आहेत त्यांना विनंती आहे ती जागा मोकळी करायची. आमचे सगळे पदाधिकारी महिला येत आहेत त्यांच्यासाठी असं वाटतंय. येस, इट इज अ सुप्रीमो 6. चेंडू उजव्या स्टेजच्या भरपूर बाहेर या ठिकाणी टाकला गेला. वाईटचा इशारा. वाईट म्हणजे की फुटबॉल. ऑन साइडला पुल केलाय. त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत 2 धावा पूर्ण होतील. जी चर्चा मागच्या 2 पॅटर्न पॅटच्या मध्ये चेंडू ऑन साइडला खेळले. चेंडू ट्रॅव्हल होतोय वाईडिश मिडॉनच्या मागे. कव्हर करेपर्यंत सिंगल. आणि या दोन्ही महत्वाची गोष्ट आहे. ऑस्ट्रेलियाचे पत्रकार आहेत. ऑफ साइडला कट केलाय. चेंडू जातोय तडमॅनला. या ठिकाणी फलंदाज बाद होणार नाही. कोणी नाही मागे बॅकअप करायला कोणी नाही. आता हा कोलकाताचा क्षेत्ररक्षक येतोय. तो कव्हर करेपर्यंत भरपूर धावा पूर्ण होत आहेत. योगेश पेंडकर आणि मुकेश गोयल यांच्या मार्फत. अपील हार्दिक स्वागत कर रहे हैं. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शक्य झाले 7 धावसंख्या झाली 90. एकही गडी बाद करता आलेली नाही आहे अजून कोलकाता संघाला. आणि मुंबई पुण्याचे संघातले खेळाडू या ठिकाणी कोलकाताला बॅटिंगची या ठिकाणी प्रदर्शन दाखवत आहे. तो मोडलेला आहे. ही पुण्याची ओळख आहे. तो बेस्ट टाइम आहे मात्र कोणी नाही आहे. क्षेत्ररक्षक या ठिकाणी स्क्रीनच्या समोर. फिल्डर आत्ता पोहोचतोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 93. योगेश पेंडकरची धावसंख्या पहिल्यांदाच 8 षटकामध्ये या ठिकाणी 100 धावा. आपल्याला 100 धावाच्या पलीकडे धावसंख्या बघायला मिळते. 102 ही धावसंख्या झालेली आहे या शेवटच्या षटकात. 102 फॉर द लॉस ऑफ 1. व्यासपीठावर आहे. चंदू या ठिकाणी व्यासपीठावर आहे. निलेश भोसले सुद्धा निवड समितीचे व्यासपीठावर आहे. चंद्रकांत पंडित सामना एन्जॉय करतायत सुरुवातीपासून. अप्रतिम रनिंग. सुप्रीमो हे नाव शिवसेना प्रमुखांवर पडलेले आणि त्या नावाला साजेसं अशा प्रकारची स्पर्धा आहे. त्याचं आयोजन माझ्यापेक्षा मी या खेळाचा फक्त
चाहता है प्रत्यक्ष खेळणारे अनेक चंद्रकांत पंडित या ठिकाणी उपस्थित आहे. याला मुंबईच्या कार्यक्रमासाठी आलो आहे. सोमवारी कोण मुंबईचे खेळाडू किंवा भारतासाठी खेळणारे हे खूपशे टेनिस क्रिकेटमधून आणि टेनिस क्रिकेट खेळण्याची खूप वर्षापूर्वी चालू होती ती कालांतराने हळूहळू कमी झाली. आणि मला असं वाटतं की गेल्या 5 वर्षांमध्ये हा जो सुप्रीमो चषक जो सुरू झाला आहे आणि संजय पुतनी साहेब आमदार आमचे साहेबांनी जो सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये एक आणखी पुन्हा क्रिकेटर्सना एक वाव मिळालेला आहे. कारण काय टेनिस क्रिकेटमधून असे खूपसे चांगले खेळाडू वरती आलेले आहेत, त्यांना संधी मिळाली होती. आणि आज मुंबईचे खेळाडू जे मुंबईसाठी खेळले किंवा भारतासाठी खेळले ते पण टेनिस क्रिकेट. तर मला असं वाटतं की जे काय त्यांच्याकडे जे कौशल्य आहे किंवा त्यांच्याकडे जे स्किल आहे ते स्किल टेनिस बॉलमध्ये जास्त असतं. आणि आता बघताना जसं की कौशल्य आहे स्किल आहे त्याला या त्याच्यामध्ये आणि एक चांगली गोष्ट घडलेली आहे म्हणजे फक्त मुंबईचे संघ नाही बाहेरच्या स्टेटमधून सुद्धा संघ आहे. त्यामुळे त्याला वेगवेगळ्या संघाबरोबर आहे या भविष्यात हा वर्षानुवर्ष कायम राहिला पाहिजे. त्यासाठी माझ्या जी आहे त्यांना मी म्हणजे आता दुसरी माझ्या खाली फळी म्हणजे सेवा वर्षानुवर्ष चालू आहे. मला वाटतं ते ग्राउंड वाढणारे ग्राउंड मला असे वाटते जे क्रिकेटर्स काय सुद्धा स्पर्धेने एवढ्या लोक आपल्याला बघायला येतात ते खरं तर सुप्रीमोच्या सर्व कार्यकर्ते शिवसेनेचे सगळे नेते उद्योगी आहेत आणि साहेब आहेत आणि आपले सगळे शिवसेने नेते मंत्री त्या व्यासपीठात येत आहेत. त्यामुळे मला कुठच्याही गोष्टीचं कमी नाही, पाठबळ हवं असतं, सभासदत्व आणि ताकद हवी असते संपूर्ण शिवसेने मिळते. त्यामुळे एवढे मोठे कार्यक्रम सुप्रीमो चषकाचा जल्लोष संजय पुतनी जी पुष्पगुच्छ लेकर स्वागत कर रहे. प्राण प्रश्नांची जाणीव असणारे नेते म्हणून ज्यांची ख्याती आहे अभ्यासू नेते आनंदजी, आपल्याला दीर्घायुष्य लाभो आणि आपण सातत्याने भारतीय जनतेची सेवा करावी आणि लोकसभेमध्ये प्राण प्रश्नांना आपण वाचा द्यावी अशी आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा. तसेच आज आपल्यामध्ये भारताचे माजी कसोटीपटू चंद्रकांत पंडित साहेब उपस्थित आहेत. CPCC क्रिकेट म्हटलं की चंद्रकांत पंडित, विकेट किपिंग म्हटलं की चंद्रकांत पंडित, एक जेंटलमॅन चंद्रकांत पंडितजी. आपण केरळ या संघासाठी खूप मेहनत घेत आहात, आपल्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. नक्कीच येणाऱ्या दिवसांमध्ये केरळचं क्रिकेट खूप पुढे येणार आहे. त्याचप्रमाणे आज आपल्यामध्ये निलेश भोसले उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार करतील संजय पोतीस तर आहेत. निलेशजी, आपण चांगले खेळाडूची पिढी घडवत आहेत, आमच्याकडून लक्ष शुभेच्छा. त्याचप्रमाणे क्रिकेट प्रशिक्षक प्रशांत शेट्टी हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार करतील संजय पोतीस. आज आपल्यामध्ये मित्रांनो सुनील गणाचार्य साहेब उपस्थित आहेत, बेस्ट समितीचे ते सदस्य आहेत आणि जबरदस्त असे राजकारणातली नाडी ओळखणारे नेते आहेत, त्यांचा सत्कार करतात संजय पोतनीस. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये कॅपिटल T20 ही कॉर्पोरेट जी क्रिकेट टुर्नामेंट होते त्या क्रिकेट टुर्नामेंटचे स्पॉन्सर संतोष स्मिथ आणि त्यांच्या सोबत आहेत ओंकार मालडीकर. 184 संघाचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत 40 लाख रुपयाचा वर्षाव खेळाडूंवर करण्यात येतो. तर साहेब आपण पुढे यायचं आहे. अभिजित घोष, आपल्याला हार्दिक शुभेच्छा आहेत. घोष साहब, आपको बहुत बहुत शुभकामनाएं हैं आने वाले दिनों की. तो अब मैं टॉस के लिए आवाज लगाना चाहूंगा. हो चुका है उमर 11 मुंबई और वेदांतवाड़ा पालघर, ये अगला मुकाबला होगा. साहब, चंद्रकांत पंडित और अन्य सभी महानुभावों की उपस्थिति में ये टॉस होता हुआ. वेदांतवाड़ा ने
तो इस बीच दौड़कर रनों को पूरा किया गया है। स्कोर आगे बढ़ता हुआ 28 पर 28 और रनआउट के रूप में विकेट गिरता हुआ कामरान अली और उनका विकेट गिरता हुआ। दिस इज अ वेरी बिग शॉक। कामरान अली आउट होकर वापस आते हुए दो सिक्सर विकी सिंह ने लगाए और विकी सिंह अभी भी वहां पर मौजूद है। तो नए बैट्समैन कामरान की जगह पर अब आए हैं। सही हो तो यस शेखर बता रहे हैं कि बहुत ही मीठी भाषा है। ये खुश हो जाएगी। चौधरी अमित शेखवा और अमित कोलकाता दूसरे की अगली बॉल ट्राई किया है। इस बार काफी समय था, दूर से किस आना पड़ता पहला पूरा किया। दूसरे की तेज दौड़ लगाते थे दोनों बैट्समैन, काफी अच्छे रन बिटवीन द विकेट बेस को डिस्ट्रॉय किया, लेकिन इससे पहले दोनों बैट्समैन अपने घर में सही सलामत स्कोर आगे बढ़ता हुआ 30 पर 105 रन की चुनौती दी गई। बहुत ही बड़ा रिकॉर्ड आज सुप्रीम कोर्ट में हुआ जब 91 रन की पार्टनरशिप दोनों बैट्समैन। अगली गेंद इस बार बल्ला पहले घुमा गेंद बाद में चली गई। जो मनोबल था वो कमजोर हुआ, करने की बात नहीं है, लेकिन वो और बच्चे इस बार विकेट्स को जमा कर खेलने का प्रयास था, हालांकि का इशारा वहां पर आगे बढ़ा हुआ 31 पर। एक महत्वाची सूचना है, आपली येलो टी शर्टचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना येलो टी शर्ट देण्यात आलेला आहे। त्यांनी बारीक लक्ष द्यायचं आहे। आपला मुख्य प्रवेश द्वाराच्या बाहेर म्हणजे इंडिया मैदानाच्या बाहेर मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झालेली आहे। थोड्याच वेळात अजूनही आपले भरपूर प्रमुख पाहुणे यायचे आहेत, त्यात मंत्री सुद्धा आहेत। आपल्याला नम्र विनंती आहे, आपण त्वरित बाहेर जायचं आहे आणि वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी सहकार्य करायचं आहे। येलो टी शर्टचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्वरित मुख्य रस्त्यावर जायचं आहे। ये बैटरी लो है, चालू आहे दुसरा एक बॅटरी आहे त्याच्यामध्ये बाकी ये